हॅलो. ऍडव्होकेट अरुण साहेब ऐकून घ्या थोडंसं. हा बोला ना. हे नैना अरुण गोसावी यांना ओळखताय का नाही तुम्ही? तुम्ही बोला पुढे, मी ओळखतो का नाही तुम्हाला सांगतो मी सगळं, तुम्ही बोला फक्त पुढे. बरं ठीक आहे. हॅलो हो हॅलो ताई. हा आहे मी फोनवर बोला. बरं ठीक आहे. काय म्हणून तुमच्याकडून 7,000 रुपये घेतले बोला ना, काय फसवणूक केली तुम्हाला? थांबा, तुम्ही एक काम करा. एक मिनिट काय बोलता बघा. बोला बोला ताई. माझं पोराचं दत्तक पत्र करतो म्हणून हे पैसे घेतले, त्याला 1.5 वर्ष झाले, अजून काही सुद्धा केलेलं नाही. तुम्ही कुठल्या प्रॉपर? मी जुन्नर तालुका जिल्हा पुणे. माझे पाहुणे होते तिथं. बरं बरं ताई. काय ऍडव्होकेट साहेब काय विषय? हा आता ऐका तुम्ही, ते ऐकते ना तिथं 2 वेळा. एक तर माझ्याकडे 1 मिनिट बोलायचं नाही ताई, थांबा जरा. तुम्ही खरं ते फक्त सांगा. आणि फक्त एवढं सांगतो की रुजवातीला फक्त इथं यायचं आणि जे काय असेल ना ते इथं मी त्यांना क्लिअर करतोय. मी त्यांना कधी कुठली गोष्ट बोललेलं नाहीये. फक्त प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय काय बोललेत ना एवढंच तुम्हाला फक्त ऐका. आता मी काय सांगतोय ते. बरं बरं ऍडव्होकेट साहेब प्रॉपर? मी प्रॉपर कराडचा आहे. बरं तुम्ही केव्हाही या ऑफिसला, त्याला फक्त घेऊन या. अच्छा, मी काय हरकत नाही. मी काय म्हणतोय ऐकून घ्या. ऐकून घ्या. त्यांच्याकडून ऐकून घ्या. त्यांचं काम करून द्या ना. अहो 2 मिनिटं ऐकाल का माझं? बरं बरं बोला. आता तुम्ही पण काम करताय बरोबर आहे. बरं. 2-3 वेळा मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यांचं पहिलं ते काय कुठनं काय करून आणलं होतं वकिलांचं पूर्णपणे चुकीचं होतं. त्याला विचारा फक्त माझ्यासमोर. माझ्या घरी रात्री ते पाहुणे घेऊन आले. मी बघितलं म्हणलं हे सगळं चुकीचं आहे, असं होत नाही म्हणलं. आणि याच्यामध्ये आता कसं आहे, परवानगी घ्यावी लागते. बरं. गव्हर्नमेंटची परवानगी. कारण आता कसं होतं की हल्ली मुलांची विक्री वगैरे सगळं होतंय ना आता बाहेर, फसवणूक या सगळ्या गोष्टी होतात. मग आता डिस्ट्रिक्ट कोर्टातून परवानगी घ्यायचं म्हणलं तर तिथं आता मला पुण्याला जाणं इथनं शक्य नाही. मग तिथं मी वकील गाठून म्हणलं तुम्हाला देतो. माझं मी सगळं 2 मिनिटं ऐकून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या. आणि दत्तक पत्र काढण्यासाठी ते सगळं चुकीचं झालेलं आहे. सगळं चुकीचं केलेलं आहे ते. कायदा जर आपल्याला माहित असेल तर माणसांनी बोलावं त्यामध्ये. ठीक आहे. पूर्णपणे त्यांनी सगळं केलेलं आहे पण ते दत्तक तसं चालत नाही. काय करतो, तुमच्या ऑफिसला पाठवून देतो. त्यांचं काय ते पूर्ण काम करून द्या साहेब. मी एक लक्षात घ्या, काम मी कधीच म्हणलेलं नाही. हे कुठेतरी जाऊन गॅझेट करून आले की लगेच माहिती. पण 2 मिनिट तुम्ही बोलू नका. हो तुम्ही बोलू नका अजिबात. तुम्ही अजिबात बोलू नका. ऐका, सचेगावच्या तिथं जाऊन भांडणं लावून आली. त्यांच्या ऑफिसला जावा, तुमचं काय काम आहे ते पूर्ण करून घ्या. आणि काय बघा सर, यांना सहकार्य करा. सहकार्य करेल. 2 मिनिटं ऐका. ते करू दे पण एक तुम्हाला सांगतो, ही माणसं कधी खरं बोलत नाहीत. शेवटी मला सुद्धा काम करू द्या साहेब. होण्यासारखं आहे. आणि माझे खर्च ऐकून घ्या. 2-4 वेळा हेलपाटे